प्रेम हे फक्त भावना नसते, ते आयुष्याचा संपूर्ण प्रवास ठरू शकतं. पण जर प्रेम चुकीच्या व्यक्तीवर केलं तर त्याचा मोबदला संपूर्ण आयुष्यभर भरावा लागतो. ही कथा आहे वैष्णवीची, एका निरागस प्रेमवेडी मुलीची, जिला वाटलं की तिने ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच तिचं जग बनेल. पण नियतीचं काहीतरी वेगळंच ठरलेलं होतं. मी वैष्णवी अनिल कसपटे. बाबांना माझं लग्न शशांकसोबत करायचंच नव्हतं, पण ते हतबल झाले होते, कारण त्यांचा जीव माझ्यात गुंतला होता आणि माझा शशांकमध्ये. म्हणून मीही हट्टाला पेटले होते. लग्न करणार तर शशांक हागवणेसोबतच, असं ठणकावून सांगून पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. तेच काय, पण बाबा माझं टेन्शन घेऊन थेट ICUमध्ये दाखल झाले होते आणि शशांकचं ऐकून मी त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करायलाही तयार झाले होते. खरं सांगायचं तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मला समजते की तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. प्रेमात जेव्हा माणूस पडतो ना, तेव्हा समोरची व्यक्ती जशी तुमची काळजी घेतो, जशी तुमच्यावर जीव ओवाळून टाकतो, ते सगळं प्रेम वाटू लागतं. शशांकने माझी खूप काळजी घेतली होती आणि त्या काळजीला मी प्रेम समजून बसले. ते खरं होतं की खोटं हे मला कधीच समजलं नाही. मी फक्त शुद्ध आणि खरं प्रेम त्याच्यावर केलं. पण बाबांनी कितीदा तरी समजावलं, तो मुलगा तुझ्या लायक नाही, त्याचं कुटुंब राजकारणी आहे, ते आपल्यासारखं साधं सरळ जगणं जाणणार नाही. पण प्रेमात पडलेली मी शुद्ध हरपून बसले होते. माझं डोकंच काम करत नव्हतं. माझ्यासाठी तोच सर्वस्व झाला होता. शशांकशिवाय मी जगू शकणार नाही, हे माझं मन सतत ओरडायचं. कदाचित तेव्हा मला प्रेमाचं अर्थ ठाऊक नव्हता आणि म्हणूनच त्या वयात मी अनर्थ घडवून बसले. ज्यावर विश्वास ठेवून मी त्याच्या घरात गेले, त्याच शशांकने माझ्या चारित्र्यावर कोर्टात बोट ठेवले. याहून वाईट काय असू शकतं? ज्याच्यासाठी मी माझ्या घरच्यांचा विश्वास मोडला, ज्याच्यासाठी मी बाबा आईच्या विरोधात गेले, त्याच व्यक्तीनं माझं अस्तित्व चिरडून टाकलं. मी त्याच्या नावाचं कुंकू भरलं, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं. मी स्वतः नावही बदलून वैष्णवी शशांक हागवणे ठेवलं. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्वतःला हरवलं, बदलत गेले. प्रेमासाठी, त्याच्यासाठी मी लाडाकोडात वाढलेली, बाबांनी राजकुमारी बनवलेली मुलगी. शशांक जसं बोलेल तसं जगू लागले. बाबांनी फक्त एवढंच पाहिलं होतं की माझी वैष्णवी नवऱ्याच्या घरीही राजकुमारीसारखी जगावी. म्हणूनच शशांकच्या सगळ्या मागण्या, सासरच्या लोकांच्या अटी, हुंडा मागितला नसतानाही दिला गेला, फक्त माझ्या सुखासाठी. कधीकधी आपण जेव्हा आयुष्याचा निर्णय प्रेमाच्या आधारावर घेतो, तेव्हा तो निर्णय सुंदर स्वप्न वाटतो, पण वास्तवात तो एक दुःखद स्वप्न ठरतो. परंतु त्याच्या म्हणजेच माझ्या बाबांची ती एक चूक ठरली, कारण त्यांनी ज्या शशांकवर विश्वास ठेवला होता, ज्याला आपल्या मुलीच्या हृदयाची चावी दिली होती, तो शशांक लग्नानंतर संपूर्णपणे बदललेला दिसला. मित्रांनो, लग्नाच्या अगोदर ज्या शशांकला मी ओळखत होते, ज्याच्या प्रेमात मी डुबले होते, तो शशांक लग्नानंतर कुठेतरी हरवला होता. हा तर तो नव्हताच. हा माझा शशांक नव्हताच, ज्याच्यावर मी इतक्या मनापासून प्रेम केलं होतं. कारण मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, तो माझ्या डोळ्यातली थोडीशी उदासीसुद्धा ओळखायचा, माझ्या हसण्यातली खोटी झाकसुद्धा समजायचा आणि मला आपली वाटायचा. पण आता ज्याचं नाव मी मस्तकावर लावलं, ज्याच्या नावाचं कुंकू मी मिरवलं, तो शशांक फक्त महागड्या वस्तूंमध्ये रमणारा, गाड्यांच्या ब्रँडमध्ये हरवलेला, पैशांच्या हव्यासात बुडालेला एक वेगळाच माणूस होता. आणि म्हणूनच मनात शंकेचे वादळ उठलं. मी त्याच्यासाठी फक्त पैसे कमवणारी एक सोन्याची कोंबडी तर नाही ना? कदाचित त्याच्या दृष्टीने मी फक्त एक यंत्र होते,
जिचा उपयोग त्याने आपल्या हव्यासासाठी करायचा आणि त्याने मला माझ्या घरच्यांकडून पैसे मागण्यासाठी पुढे केलं आणि मी त्याच्या प्रेमाखातर सगळं सहन करत राहिले. बाबांना किती वेळा पैसे मागितले मी आणि किती वेळा त्यांनी नकार दिलाच नाही. कधी कपडे, कधी गाडीचे हप्ते, कधी त्यांच्या कुटुंबाच्या गरजा, सगळं माझ्या बाबांच्याच खिशातून भरलं जात होतं. इतकंच काय, माझी स्वतःची शॉपिंगसुद्धा मी बाबांच्या पैशाने करत होते. आणि हो, या घरात खरं तर माझी नणंदच राज्य करत होती. ती माझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठी, पण अजूनही अविवाहित होती. माझा नवरा तिचं ऐकायचा, ती म्हणेल तेच वागायचा. ती जशी डोळा दाखवेल तशी माझ्यावर वागणूक बदलायचा. कुणाशी बोलायचं, कुणाशी नाही, हसावं की नाही, फोटो टाकावे की नाही, हे सुद्धा तीच ठरवायची. मी कुणीही नव्हते, फक्त एक बाहुली. घरात नौकर असूनही माझ्याकडून घरकाम करून घेतलं जायचं. स्वयंपाकघरात कधी पाय न ठेवणारी मी सासरी आल्यावर प्रत्येकाची चव, प्रत्येकाची सवय लक्षात ठेवून स्वयंपाक करत होते. माझ्या डोक्यावरून गोंजारत वाढणाऱ्या बाबांची राजकुमारी इथे मात्र हळूहळू नौकरानीसारखी वाटू लागले. पण मी तरीही प्रेमाने, श्रद्धेने नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहिले. पण ते घर माझ्या बाबाकडे सतत तक्रारी करत राहायचं. तिला स्वयंपाकच येत नाही, तिला घरकाम जमत नाही, तिचा स्वभाव कठीण आहे आणि माझ्या सगळ्या प्रयत्नावर एक मोठा शून्य उमटवायचे. पण तरीही मी तिथंच होते, नात्याला धरून शेवटच्या श्वासापर्यंत झुंजणारी एक वैष्णवी शशांक हगवणे म्हणून. माझ्यासाठी माझे बाबा यांच्या पाया पडत, ती नवीन आहे, तिला समजून घ्या म्हणत. मलाही बाबा समजवायचे, पण कुठेतरी माझा निर्णय चुकलाय असे आता मला वाटायला लागले. माझ्या बाबांनी माझ्यासाठी किती खर्च केला, पण तो खर्च त्यांनी मी घरात मोलकरीण म्हणून राबावी यासाठी नव्हता केला, मी सुखात राहावी यासाठी केला होता. आमच्या नवरा बायकोचा संसार सुखाचा व्हावा यासाठी केला होता. पण इथं तर फक्त बायको होती. माझा नवरा शशांक मात्र आईचं, बहिणीचं ऐकणारा होता. माझा नवरा म्हणून तो कधी वागलाच नाही. कोणत्याही गोष्टीवरून माझ्यासोबत तो भांडायचा, घरात ड्रेस घालण्यावरून रागवायचा. पिंकीताई म्हणेल त्या पद्धतीनं राहायचं. पिंकीताई ही घरात फक्त साड्याच घाल म्हणून बोलायची. ते मात्र कोणत्याही ड्रेसवर बाहेर पडत, पण घरातील सुनांनी मात्र साडीत राहायचं. हे कुठेतरी पटत नव्हतं, पण तरी संसार तुटू नये म्हणून त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत राहिले. पण त्या दिवशी पूर्ण तुटले जेव्हा मला कळालं की मी गरोदर आहे आणि मी आनंदाने ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. पण त्याने माझ्या बाळाला त्याचं बाळ नाही म्हणून हिणवलं. हे माझं बाळ नाही म्हणत माझ्या चारित्र्यावर त्या दिवशी त्यानं आरोप केला. जगून आता उपयोगच काय असा प्रश्न मनाला पडला. माहेरी आई वडिलांनाही ही गोष्ट सांगू शकत नव्हते, कारण त्यांना सांगितलं तर त्यांनाही माझं टेन्शन येणार, म्हणून शांत बसून विष पिऊन घेतलं. परंतु माझ्या नवऱ्यानं मला घाईतच हॉस्पिटलला नेऊन माझा जीव वाचवला. माझ्या आईवडिलांनी मला घरी नेलं आणि त्या दिवशी मी त्यांना माझ्यावर लावलेला आरोप सांगितला. मी गरोदर असल्यामुळे कुठल्याही टोकाच्या निर्णयापर्यंत मी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे परत एकदा नव्यानं संसार करण्याचा निर्णय घेतला. बाळ घरात आल्यानंतर शशांक सुधारेल, सासरच्या लोकांमध्येही बदल घडेल असे बाबा म्हणाले. मलाही लग्नाच्या अगोदरच्या काही प्रेमाच्या गोष्टी आठवल्या. माझा शशांक परत पाहिल्यासारखा नक्कीच होईल या आशेने बाबासोबत मी परत सासरी गेले. माझ्या बाबांनी माझ्यासमोर माझ्या सासरच्या लोकांचे पाय पकडत माफी मागितली आणि मला स्वीकारायला सांगितले. त्यावेळी मी तुटले, खूप वाईट वाटलं आणि समजलं की आपले आई बाबा आपल्यावर जितकं प्रेम करू शकतात तितकं या जगात दुसरं कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही. त्याही दिवसानंतर असेच दिवस जात होते. शशांकमध्ये बदल दिसत नव्हता. मी स्वतःची काळजी घेत होते. तसेच 9 महिने गेले. मी एका गोंडस मुलाला जन्म दिला.
बाळ घरात आलं, पण तरीही कुणामध्येच काहीच बदल घडताना मला दिसला नाही. मला तसंच राबवलं जायचं, माझ्यावर तसाच अत्याचार केला जायचा. मी काय करायचं काय करायचं नाही हे सगळं शशांकनी माझी नणंद करिश्माच बघायचे. कुठे जायचं, कोणासोबत बोलायचं हे सगळं त्यांच्या मर्जीने होत. बंदिस्त जीवन माझं झालं होतं. आई बाबांचा फोन जरी आला तरी माझ्या आजूबाजूला हे लोक असायचे आणि बळजबरीनं मी खुश आहे हेच मला बोलायला लागायचं. धमकावूनच माहेरी पाठवलं जायचं. बाबाकडून पैसे, महागड्या वस्तू मागितल्या जायच्या, पण कधीच हिंमत केली नाही की माझ्यासोबत काय घडतं ते बाबांना सांगायची. कारण वाईट वाटायचं, आई वडील काय म्हणतील याची भीती वाटायची. आणि इथेच चुकले तेव्हा सांगितलं असतं तर आज मी माझ्या आई वडिलाच्या घरात सुखात असते. पण संसार टिकावा त्यासाठी सगळं सहन करत राहिले. आता तर मोबाईलवर कुणाशी बोललं तरी माझ्यावर संशय घेतला जायचा. कुणाचा मेसेज जरी आला तरी शशांक माझ्यावर रागवायचा, ओरडायचा, मला मारायचा. मला खूप वेळा मी चरित्रहीन नाही त्याचा संशय दूर करावा लागायचा. जिथे विश्वासच नाही ते नातं तरी काय उपयोगाचं. पण तरीही मी प्रत्येक वेळी मला निर्दोष करायचे, कारण शशांक सोडून मी दुसऱ्या कोणत्याच पुरुषाचा विचार केला नव्हता. मी त्याच्यासोबत प्रेमविवाह केला होता, मग मी का कुणाच्या मागे लागेल. आयुष्यात मित्र म्हणून आपण बोलू शकतो, पण शशांकचा माझ्यावर विश्वास नव्हता. तो माझ्या चरित्रावर नेहमीच संशय घेत आला. माझं बाळ लहानचं मोठं होत होतं आणि मला या घरात आता असं जगायचं नव्हतं होतं. मी माझ्या आईला याबद्दल सांगितलं. त्या घरात माझा छळ केला जात आहे सांगितलं. मी माझ्या मैत्रिणीसोबत पूर्ण मन मोकळेपणाने बोलली. माझा नवरा माझा कधीच झाला नाही तिला सांगितलं. आणि आता मी शशांकसोबत घटस्फोट घेणार असा विचार करायला लागले. बाबाच्या कानावरही आईने ही गोष्ट घातली आणि माझे बाबा देखील आपण यावर काहीतरी नक्कीच उपाय काढू, घटस्फोट घेऊन टाकू, मलाही त्याच्या मागण्या पूर्ण करता येणार नाही असे म्हणू लागले. तेव्हा माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. त्यांनी शशांकला कपडे केले, अर्ध्या तोळ्याची अंगठी घातली, पण शशांकने कपडे तिथेच फेकत त्या अंगठीचाही अपमान केला आणि रागाने निघून गेला. मला नंतर समजलं की त्याला बाबाकडून 2 कोटी रुपये लागत होते. त्याला प्लॉट घ्यायचा होता, पण माझ्या बाबांनी अगोदरच लोन काढून हुंडा दिला होता. त्याच्या हौशी पूर्ण केल्या होत्या. आता ती इतके पैसे त्याला कुठून देतील. आणि त्याच दिवशी 1 तारखेला मला त्याचा फोन आला आणि घरी निघून यायला सांगितलं. 1 मे 2025 रोजी मी घरी आले. घरात कोणीही माझ्यासोबत नेहमीप्रमाणे बोलत नव्हतं. सगळ्यांनाच कसला राग आला आहे हे मला समजत होतं. शशांक माझ्याकडे रागातच पैशाची मागणी करू लागला, पण माझे बाबा इतके पैसे कुठून देतील मी त्याला म्हणाले. मी उलटून बोलले असं राग येत त्यानं मला मारलं आणि त्याच्या घरच्यांनी मला भर उन्हात माझ्या बाळासोबत गॅलरीत उभं केलं. मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे कंटाळले होते. आता हे सगळं नकोसं झालं होतं. सहन करण्याची क्षमता माझी संपली होती. म्हणून आता बस झालं, योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल असं मी ठरवलं. परंतु घरच्यांसोबत बोलण्याचा चान्सच मला भेटत नव्हता, कारण नेहमीच आजूबाजूला कोणीतरी असायचं. माझ्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष असायचं. रोज मला मारहाण होत होती. सासू सासरेही मुलाला कधीच थांबवत नव्हते आणि समजून देखील सांगत नव्हते. त्यांनाही पैसाच गोड होता. त्यांची मुलगी करिश्मासोबत असं घडलं असतं तर त्यांना समजलं असतं, पण त्यांची मुलगी करिश्मा ही घरातच होती म्हणून त्यांना काय कळेल आईवडिलाचं दुःख. रोज आता मारहाण होत होती, पण 9 महिन्याच्या बाळाकडे बघून शांत सगळं सहन करत राहिले, कारण त्याला पोरकं नव्हतं करायचं. माझ्या बाळाला पूर्ण फॅमिली द्यायची होती. त्याचे लाड होताना पाहायचं होतं, त्याला लहानचं मोठं होताना पाहायचं होतं. म्हणून मनात कधीही आत्महत्याचा विचार आला तरी मी तो करत नव्हते, कारण माझं बाळ खूप लहान होतं. त्याला त्याच्या आईची गरज होती, पण बापाचं प्रेम मात्र त्याला मिळालं नव्हतं. घरातले सगळेच लोक फक्त पैशाच्याच मागे पळत आणि कुठेतरी मला माझ्या निर्णयावर राग येत. लवकरात लवकर घटस्फोट घेऊन या व्यक्तीपासून दूर होऊ हा विचार मनात होताच. पण त्याच दिवशी शशांकनं मला खूप मारलं, इतकं मारलं की मला हालताही येत नव्हतं. अगोदरच्या जखमा बऱ्याच झाल्या नव्हत्या की नवीन जखमा व्हायच्या आणि तरीही हसत हसत घरच्यासोबत बोलावं लागायचं. पण त्या दिवशी इतकं मारलं की त्या जखमाही आणि त्या जखमांच्या वेदनाही सहन झाल्या नाही. शशांकने रागात माझा गळा दाबला आणि रागानंच तिथून निघून गेला. पण मी मात्र शांत पडले होते. माझे शेवटचे श्वास मोजत होते. माझं बाळ शेजारीच होतं, त्याचं कसं होईल असाच प्रश्न मनात होता. सगळा त्रास सहन करून शेवटी त्या दिवशी मी माझा श्वास थांबवला आणि हा देह सोडून देवाकडे गेले. पण अजूनही मला मुक्ती मिळाली नाही, कारण माझ्या गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झाली नाही.
कोणी म्हणतंय मी आत्महत्या केली, तर माहेरचे लोक माझ्या खून केला म्हणताय. त्यातली त्यात माझ्या चारित्र्यावर आरोप केले जातात. पण मी तशी वाईट मुलगी नाही. मी इतकी चांगली मुलगी होती की स्वतःला पूर्णपणे या लोकांसाठी बदलून टाकलं होतं आणि याचाच फायदा या लोकांनी घेतला. नवऱ्यानं मारणं म्हणजे अत्याचार नसतो. म्हणणाऱ्या वकिलाच्या मुलीसोबत जर असं घडलं तर त्याला कळेल छळ काय असतो. खूप त्रास झाला या सगळ्यामध्ये मला. माझ्या लेकराकडे बघून जीव तुटतो माझा, पण माझं बाळ माझ्या आईवडिलाकडे बघून माझ्या आत्म्यास नक्की शांती मिळते, कारण माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांचा विश्वास जरी मी तोडला असला, त्यांचा विरोध पत्करून जरी मी लग्न केलं असलं, तरीही त्यांचं माझ्यावरचं प्रेम कधी कमी झालं नव्हतं आणि म्हणूनच तेच आईवडील माझ्या मुलाचा सांभाळ करतील, त्याला लहानचं मोठं करतील आणि त्याच्या बापाने माझ्यासोबत काय केलं, माझ्यासोबत काय घडलं ते सगळंच त्याला सांगतील. मी चरित्रहीन नाही. मी माझ्या आईवडिलांची मुलगी आणि माझ्या बाळाची आई आहे. फक्त आणि फक्त वैष्णवी अनिल कसपटे. माझ्या बाबांच्या डोळ्यात जे पाणी येतं, माझ्यासाठी ते रडताय, ते मला बघवलं जात नाही. त्यांनी जे केलं ते फक्त चुकीचंच नव्हतं, ते एक पाप होतं. आता त्या प्रत्येकांच्या कर्माची परतफेड त्यांना मिळायलाच हवी, कारण त्यांनी माझं मन, माझं स्वप्न आणि माझं आयुष्य चिरडलं. माझ्यासोबत जे अन्याय घडलं तेच त्यांच्या आयुष्यातही घडावं. तेव्हाच त्यांना समजेल की त्यांनी किती मोठा अपराध केला. मित्रांनो, मैत्रिणींनो, मी आहे वैष्णवी. मी तुमच्यासमोर न्यायाची याचना करत नाही, तर तुमच्या पाठिंब्याची मागणी करत आहे. माझ्या बाबांना, माझ्या आईला, माझ्या घरच्यांना साथ द्या, जेणेकरून माझं बाळ, माझं सर्वस्व आईबाबांच्या मायेच्या खुशीतच वाढेल, सुरक्षित राहील. जर तुम्हाला वाटतं की माझ्यावर अन्याय झाला, तर तुमचा आवाज उठवा. कॉमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा. तुमचा शब्द, तुमचं समर्थन हेच मला न्याय मिळवून देऊ शकतं. एकटी वैष्णवी कुठं पोचणार, पण जर समाज एकवटला तर न्याय देवतेलाही निर्णय द्यावाच लागतो. दुःखाला शब्द दिले, आता त्या शब्दांना पाठिंबा द्या. माझ्या न्यायासाठी तुमची साथ हवी आहे. तुमचा एक शेअर, एक कॉमेंट माझ्यासाठी आशेचा किरण ठरू शकतो.